आहे. सायंकाळची 6:15 होत आहेत. ऐकूया ठळक मराठी बातम्या. आकाशवाणी नागपूर. हेमांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत 16 कोटींहून अधिक घरांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी दिली. नवी दिल्लीत आज जागतिक जलदिन परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. जलसंवर्धन आणि शाश्वत जलव्यवस्थापनाबाबत सूचना मांडण्यासाठी आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी ही परिषद एक व्यासपीठ म्हणून कार्य करेल असंही त्यांनी सांगितलं. नमामि गंगे मिशन यासारख्या उपक्रमांचं कौतुक करत पाटील यांनी नदीचं पाणी स्वच्छ करण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेचा पुनरुच्चार केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ इथं कॅम्पस ते समुदाय, पर्यावरण, जबाबदारी आणि शाश्वत जीवनशैली या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषद उद्या 24 मार्च रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद पदव्युत्तर रसायनशास्त्र विभाग आणि IQAC यांच्या संयुक्त विद्यमानं होणार आहे. कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर अध्यक्षस्थानी राहणार असून नीरीचे माजी मुख्य शास्त्रज्ञ डॉ. नितीन लापसेटवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. विकसित भारत 2047 या दृष्टिकोनाशी सुसंगत असलेल्या या परिषदेत पर्यावरणीय शाश्वतता, जबाबदार जीवनशैली आणि SDGsवर चर्चा होणार आहे. या परिषदेसाठी एकूण 380हून अधिक विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधकांनी नोंदणी केली आहे. राजमाता जिजाऊ या आधुनिक ST बस सेवेचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या मुंबईत होणार आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच इतर मान्यवर उपस्थित राहतील. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार ST ताफ्यात लवकरच 3000 स्मार्ट बसेसची भर पडणार आहे. या बसेस मुख्यतः शहरांदरम्यानच्या अतिगर्दीच्या मार्गांवर शटल सेवेसाठी चालवल्या जाणार आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या 50 बसेस नागपूर इथं दाखल होणार असून तिथूनच या सेवेला प्रारंभ होईल. या उपक्रमामुळे सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित, सक्षम आणि प्रवासी केंद्रित होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा कारंजा मार्गावरील टोलनाका हा पालकमंत्री संजय राठोड यांच्या पाठबळामुळे अनधिकृतपणे सुरू आहे असा आरोप करत काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर धडक देत टोल वसुली बंद पाडली. काँग्रेस नेते राहुल ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. भांडेगाव भुलाईजवळ असलेला हा टोल नाका अयोग्य आहे. या मार्गावर प्रचंड खड्डे असून कुठलीही सुविधा नाही, यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहे असा आरोपही त्यांनी ठेवलाय. वाशिम ग्रंथोत्सवाला जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या उपस्थितीत आज सुरुवात झाली. यावेळी त्यांनी वाचन संस्कृतीचं महत्त्व अधोरेखित केलं. ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी देखील काढण्यात आली. डिजिटल युगातही दर्जेदार पुस्तकांच्या वाचनाचं महत्त्व अबाधित असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. ज्येष्ठ समाजवादी नेते आणि विचारवंत डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. डॉ. लोहिया यांचं बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून वर्णन करत वसाहतवादी राजवटीविरुद्ध सामान्य जनतेला संघटित करण्यात लोहिया यांनी निभावलेल्या महत्त्वाच्या भूमिकेवर तसंच 1947 नंतर भारताच्या प्रगतीत त्यांनी दिलेल्या योगदानावर मोदी यांनी प्रकाश टाकला आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 ऐकता येईल. नमस्कार.